देमाळदेवीच्या विद्यार्थ्यांचा चिखलातून शाळेचा प्रवास. साहेब, आम्ही शाळेत कसं जायचं? 2-3 वर्षापासून रस्त्याची दुरवस्था. विद्यार्थ्यांचा प्रशासनाला सवाल, आमचा रस्ता कधी होणार? झरी जामणी तालुक्यातील देमाळदेवीच्या गावातील रस्त्यांची गेल्या 2-3 वर्षापासून अत्यंत दुरवस्था झाल्या. पावसाळ्यात या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल आणि खड्डे निर्माण होत असल्यानं ग्रामस्थांसह शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. गेल्या वर्षापासून विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढत शाळेत जावं लागतं. रस्ता चिखलमय झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी कपडे आणि पुस्तके सांभाळत शाळेत पोहोचावं लागतं. अनेकदा रस्त्यावरून जाताना घसरून पडण्याची भीती विद्यार्थ्यांना असते. या परिस्थितीचा त्यांचा शिक्षणावरही परिणाम होत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. पावसाळ्यात देमाळदेवीच्या गावातील रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट होते. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं नागरिकांनाही ये जा करताना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो. मात्र गेल्या 2-3 वर्षांपासून समस्या कायम असूनही रस्त्यांच्या कामाला अद्याप गती मिळाली नाही आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी संतप्त सवाल उपस्थित केलाय. मुख्यमंत्री साहेब, आम्ही शाळेत कसं जायचं? गेल्या वर्षापासून आम्ही चिखलातून शाळेत जात आहोत. आमचा रस्ता कधी होणार? आम्हाला शिकायचं आहे, मात्र रस्त्याअभावी रोज त्रास सहन करावा लागत असल्यामुळं आता तरी आमचा रस्ता करून द्याल का, अशी अर्थ हाक मागणी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांनी केली आहे. शिक्षणाच्या मूलभूत अधिकारासाठी विद्यार्थ्यांना रोज चिखलातून प्रवास करावा लागतोय. प्रशासनानं या समस्येची तातडीनं दखल घ्यावी आणि देमाळदेवीच्या गावातील रस्त्यांचं काम त्वरित सुरू करावं, अशी मागणी ग्रामस्थांकडून होते. आम्ही शाळेत शिकू तरी कसं, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जातोय. या प्रश्नांमुळे प्रशासनाला केव्हा जाग येणार याकडे आता ग्रामस्थांसह सर्वांचं लक्ष लागलंय. VPL न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर तालुका प्रतिनिधी विशाल पोतगंटीवार. प्रतीक मनोज गेडा. आम्हाला शाळेत जाताना का नाही गार्डनातून जावं लागते आणि लेट झालं तर मास्तर बोंबलते. वावरांना गेलं तर वावरवाले गोटे आणि काडी फेकून मारते. आता जाऊ कोंकडून आम्ही काटे गोटे ठेवून जाऊ का? किती वर्षापासून आहे असं? 10 वर्ष झाले. आम्हाला जाता नाहीत आणि आठवण जातो म्हणजे आठवाला म्हणते तर रस्ता खराब आहे, तुम्हाला नाही नेऊ शकतो म्हणते. आणि वावरवाले म्हणते तुम्ही जाता तर आमचे पराठी गिराट्यामुळे ते म्हणते काय आहे का नाही म्हणते, रस्ता सोडून येतं का म्हणते. आणि रस्त्याने गेलं तिथं गार्डन जाते, गार्डनात पुरं नाव पाय भरून जाते. शाळेत जाते, शाळेचा ड्रेस पुरं नाव खराब होऊन जाते. सर शिवा देते का लोरून आले का म्हणते. आता काय करू आम्ही? माझं नाव गजानन सीताराम गोडेवार, मी माजी उपसरपंच. या रोडच्या कामासाठी वारंवार कंप्लेंट केले असता दुर्लक्ष करून जाणून बुजून हे रोडमध्ये ठेवून दिले. याचा त्रास गावकऱ्यांना होत आहे, शाळेतल्या विद्यार्थ्यांना होत आहे. आणि साईडवाले कास्तकार जाऊ देत नाही, ते काटेगोटे टाकत आहे. तर याचा लवकरात लवकर निकाल लावून काम पूर्ण करण्यात यावे ही विनंती. तसेच हे ठेकेदार गजाननराव बिजंगवार पाटणबुरीचे असून ते दुर्लक्ष करत आहे. आधी कोण केले होते काम? गजानन बिजंगवारच केले. हो का? त्यांनी सांगितले होते का? त्याने सांगितले होते ना, एवढं तर निपटारा करून टाका, हे गाड्या काही येत नाही, कार येत नाही, शाळेचे ऑटो जात नाही. किती वर्षापासून त्रास आहे तुम्हाला? हे 3-4 वर्षापासून त्रास आहे. कोणाने तक्रार काय दिली का? तक्रार आता वारंवार त्याला दिले स्वतः, पण त्यांनी काही लक्ष देऊन हे काम करत नाही, अपुरं ठेवून द्या. अजून कोणाने सांगितले का? आता काय सरपंचाला सांगितले, भावी सरपंचाला सांगितले. पाण्यामध्ये जाताना तुम्हाला त्रास होते का? आम्हाला त्रास तर का खूप त्रास आहे. हो का? ऑटो पलटी होऊन जाते. हो का? कार अटकून चालली. हो का? किती वर्षापासून आहे म्हटले? 3-4 वर्षापासून हा त्रास आहे. आधी रोडच्या अगोदर नव्हता, जसं हे रोड झाला इकडून तिकडून जाम होऊन त्रास चालतो. बरं, ठीक. हिमराज संभाजी गेडा, देमाळदेवी या गावाचे नागरिक आहो मी. तर इथं आम्हाला ह्या रोडबद्दल खूपच तकलीफ होत आहे. लहान पोरायला सुद्धा जाता येत नाही शाळेत. हे आमचे म्हणजे खास मी एवढं तक्रार करण्याचं कारण की माझे 3 नातू ह्या ॲटोवर जाणारे, हे पाऊस पडताना ॲटो न टाकता तो थांबवून का नाही त्या पोराच्या हातून रोड बनवायला लावला चिखल. शाळेत गेलं तर मास्तर लोक म्हणे हे चिखल काऊन भरून आलं, म्हणून ते सर लोकांना आमच्याकडे फोन केली. म्हणून म्हणतोय आमचं गाव 2 किलोमीटर अंदर आहे, म्हणजे रोडवरून दाबा स्टॉपवरून देमाळदेवी 2 किलोमीटरवर आहे. तर मधातच आईन हिलगोळा सोडून ठेवून दिले मधात काम ठेकेदाराकडून. वारंवार ठेकेदारला सांगितले, पण ठेकेदार काही लक्ष देत नाही. जास्त टाईमही नाही लागत. येतं 1-2 घंट्याचं काम आहे. एक ट्रॅक्टर
मुरुम किंवा काहीतरी चुरा आणून टाकलं तरी आम्हाला समाधान आहे. लागलं तर हे जर खोटं असेल तर प्रत्यक्ष येऊन पाहू शकता तुम्ही. आणि याच्यानंतर समजा 15 दिवसाच्या 8 दिवसाच्या आत जर नाही टाकले त्याच्यासमोर का होईल, उपोषण होईल का होईल काही सांगता येत नाही. आणि तर रस्ता लोक आंदोलनच करतो, आम्ही ड्रामा आडवे टाकून देतो, रस्ताच बंद करून टाकतो. असलं हे हम रोड, पण आम्ही रस्ता बिलकुल जाम करून टाकतो. गाड्या यायच्या नाही आणि घोड्या यायच्या नाही, पैदल टर्निंग चला असं करणार आहोत. याची दखल घ्या. हां, याची दखल घ्यावं. एवढं बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो. माझे नाव विलास यादव घोडेवार, मी गावचा नागरिक आहो. साहेब, आता हे लहान लहान मुलं जात असतात, शेतामध्ये जाते आणि पाटणबरोली जातात. हे गडग्रामपंचायत टाकळी धेमारदेवी गडग्रामपंचायत असून हे दुर्लक्ष करून राहिले आणि सबका साथ सबका विकास म्हणतात. आणि हे कारण का आहे? असे लहान लहान मुलं ॲटो पलटी खाल्ली परवा शाळेतून येताना, आणि परवा पाण्यामध्ये बाजूला जाताना मुलं ते काटे टाकले, गोटे टाकले आणि ते कास्तकार जाऊ नाही राहू दिले मुलाला. मग हे जायचं कसं, याचं कसं, याचा विचार करा तुम्ही. हे गंभीराने हे रोडचं काम करा आणि पक्का रोड झालं पाहिजे. आणि हेच आमची विनंती आहे. आणि एवढं बोलून मी संपवतो. गाभा स्टॉपवरून 2.5 किलोमीटर गाव आहे. रात्री बेरात्री आम्ही चालत राहतो. हॉस्पिटल राहते, डिलेवरी राहते आणि खूप त्रास होऊन राहिला. आणि हे गाडी आले, कार परवा लटकली आणि खूप इथं गत्या चालू आहे. याचा तुम्ही काहीतरी विचार करा आणि काही प्रयत्न करून लवकरात लवकर हे दवाखान्याच्या गाड्या इकडे थांबते. दवाखान्याच्या गाड्या तर थांबते, ते दवाखान्याचं तर जाऊ द्या, पण खूप मोठं मुश्किल आहे इथं. ते गड्डे तुम्ही विचार करा आणि तुम्ही लवकरात लवकर हे काम करून दाखवा.